श्रीगणेशाय नमः। नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज एनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेष्यति यत्र एतत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात्परतरः प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहञ्च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं य इदं कीर्तयेन्नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्रीपुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। इंदिरा म्हणे, हो भगवंता देवदेव कैवल्यनाथ, अधिक मासी दीपदान करिता कोणते फळ प्राप्त होय? आणि अधिक मासी देवाजवळ दीप लाविला असता सोजवळ किंवा परे लाविल्याचे केवळ रक्षण केले असतापै कोणती फले प्राप्त होती? आणि पूर्वी कोणी केली जगती? हे मज लोक हितार्थ निश्चिती सांगोनी आरती पुरविजे। आणि कोणत्या द्रव्ये करावा दीपक वर्तीसी तंतु असावे कितिक आणि रक्षावा किती दिवावधिक ते मज सकळिक सांगपा। ऐसी इंदिरेची ऐकोणी वाणी श्री हडमणे हे सद्गुण खाणी जेने सकळ पातका लागून नाश तत्क्षणी होत असे। मातृपितृ हत्यारी गोघ्न ब्रह्महा गुरुतल्पगमन कृतघ्न सर्वघाती कुटसाक्षी स्त्रीघ्न इत्यादी पातकी जे तेही मुक्त होऊन जेणे निर्जर लोकी करिता ठाणे शुद्धात्मे ते यादाचरणे शाश्वत मुक्ती दे पावती। आणि दयांच्या शतकुलांचा उद्धार होय पैसाचा ऐसाच्या परम विशुद्ध कर्माचा महिमा असे अत्यनुपम ते अधिक मासीचे दीपदान कर्म यद्यपि असे गोप्य परम तथापि तो मात प्राण प्रिया उत्तम म्हणतो ते सांगतो। शुक्ल प्रतिपदेपासून अमावस्या होय जो पूर्ण तोवरी न होता रवी संक्रमण मलमास तो होतसे तेव्हा शुक्ल प्रतिपदादिनी उषःकाली आनंदे उठून यथोक्त शौचविधी सारणे मुखमार्जन करावे। मग संगमी किंवा नदीत किंवा निर्झरी हृदांत की तडागी वापी तवा कुपात किंवा गृहातची शुद्धोदके अथवा उष्णोदके करून यथाविधी करावे। स्नान जैसे जयाचे शक्तिमान तैसेचे देणे आचरावे। उष्णोदके स्नान करता स्नान फळ संपूर्ण ये हाता शीतोदकाचे स्नान तत्वता द्विगुण फळ प्राप्त होय। कूप स्नाने चतुर्गुण वापी स्नाने अष्टगुण तडाग स्नानाचे महिमान दशगुण असे पय्य। तडागा स्नानाचे दशगुणित हृदय स्नानाचे फळ निश्चित हृदयाहून दशगुणे ख्यात निर्जल स्नान जाणीजे त्याहून दशगुणे अधिक नदी स्नानाचे पुण्य देख तद्दशगुणे पुण्य अधिक महानदी स्नान असे त्याहून शतगुणे आगळे महानदी संगम स्नान गतिले यातून कोठेही बले स्नान विधी कीजिए। शुक्ल तिल किंवा आमलक चूर्ण गोमूत्रासह वर्तमान सर्वांगासी प्रथम लावून मग स्नान आचरावे। तै देव दैवत्ये ते त्या मंत्र म्हणून प्रार्थवा निरदगात्र श्रोतेजन होत मंत्रार्थ पवित्र सांगतो श्रोत्र द्या येथे। अगा देवदेवा ऋषिकेशी तू सुरासुरी नमिला असशी पापक्षयार्थ मी हा मासी स्नानार्थ सज्ज झालो असे म्हणून तू ते करतो नमन तरी पुरुषोत्तमा कृपा करून ह्या मम कृत्यासी न होय विघ्न ऐसे करिबा दयाळा। एवं भगवत प्रार्थना करून सत्प्रेम विशुद्ध अंतकरणी पुष्करादी नाना तीर्थस्मरणी मग काय कीचेपा। गंगानंदिनी नलिनी भागीरथी विष्णुपादब्ज संबुधा सीता मालती मलापहा त्रिपदगामिनी हैमवती जाह्नवी आणि त्रिदशेश्वरी ही द्वादश नामावळी म्हणून यथाविधी सारावे। स्नान मग करुणी आचमन वस्त्रे परिधान करावे। अहो मत्प्रिय क्षीराब्धी बाळे पूर्वी जे असेल पाप केले ते अधिक येताक्षणी सगळे कापू लागते थरथरा। अधिक मासा माझे एक वेळ विद्युक्त जरी स्नान घडेल तरी सप्तजन्मीचे पाप सगळं जाते तत्काळ वितळणी। पूर्व दिन स्नाने आप दश धनमार्जित नासे पाप शतजन्मीचा पापांचा लोप मासार्थ स्नान होत असे। आणि संपूर्ण मासी सतत स्नान करता विधिक्त सहस्र जन्मीची पापे समस्त समूळ नास्ती निश्चय। तो बरीच तमाची दाटणी जो न उगवे वासरमणी तो बरीच मदकीचे वारणी जो बरी सिंहन देखिला सिंधू गरजे तो बरीच पाही जो कलशोद्भव देखिला नाही तो बरी भूतांची परमघाई जो मंत्रवादीन देखिला तो बरी सर्प फोपावे क्रूर जव न आला विनता कुमार तो बरीच पाप संभार अधिक स्नान नाही जो स्नान करती जय मलमासी दारिद्र्या दुःख न सोडिते त्यासी म्हणून एकांते सर्व भाविस्य अवश्य स्नान कीजिजे। सर्व पापमळांचा अपकर्ष हा मास करतो निशेष म्हणून वेदज्ञ ऋषीश मलमास ऐसे बोलती। मल नाम असे पातकासी पुरुषोत्तम पूजक त्या मलासी स्नान दान दीपकादी कर्मेसी भस्मसात क्षणेची करताती। माघादी पुण्यमासाचे धन्य त्याहुनी हा अधिक मान्य येथे करिता स्नान दानादी पुण्य अक्षय होय मत प्रसादे। अनंत फळांची इच्छा जासी तरी पुण्य करावे ह्या मासी कमले येथीचे पुण्य फळ तुझसी काय सांगू।
फारपा केवळ धनाची इच्छा धरून येथे करतील किंचित पुण्य तरी तो साक्षात लक्ष्मी ही तत्क्षण तया लगून मिळशील ऐसा हा मास पुरुषोत्तम म्हणून सांडणी तर काम तेथे सकाळी स्नानादी कर्म यथाविधी किंचिते दैवे अधिक मास लाभला त्यात न करता काही पुण्य प्रपंचचे होय निमग्न तैसे कैसे केले की पुण्यक्षेत्र सर्वसावावे तेथे कनक बीज पेरावे की कनकाचे ताट घडावे त्यात वाढावे द्रोणबीज की अमृतगम दैवे मिळावा तो निव किरडा उतावा की चिंतामणी फोडून अभावे घालावे बाहेरी की सुरभी येता घरी ताडून घालावे बाहेरी की कल्पद्रुम उद्वेता दारी बळे तोडून टाकावे की रंभा तोडून महामर्गे अर्की वाढवाव्या कौतुके की वसुंडीने सतत मुक्तिके कदा हरळ भरावे की दौडण्या बोलका शुक प्रीती पाळावा जैसा काक तैसेच येते प्रापंचिक कृत्य केले जाणीचे ऐसो हे श्रुतीपूर्वक कथानका सिंहावलोकना अन्यथा स्नान झाल्यावरी देखा वस्त्री परिधान करावी मग संध्यादिपूर्वानिक कर्म सारुण्य यथाने मत्स्यादिनामे पुरुषोत्तम गंधादिकेसे अर्चिते मग सुवेदिकेवरी सुप्रभ एक ठेवीचे अवरण कुंभ आणि तदग्रभागे दीपस्तंभ ताम्रमय एक ठेवावा त्या माझी पंचांगुल प्रमाण सप्ततंतूची वात घालून घृते किंवा तैले करून दीप प्रज्वलन करावे यथाविधी स्नानपूर्वक पूजनीया तो दीपक कुंभाचे तशी सकाळी स्नान स्थापन करून पूजन करावे मग जोडण्या उभयहसा सिकीचे यथोक्त संकल्पासी दीप सकळनाशी आणि सुकांतीसी देतसे या लागी हे दीप प्रदान करीतो मी भक्तिभावे करून याने पुरुषोत्तम भगवान संतुष्ट राहो सर्वदा अज्ञानधाकारे व्याप्त माया कलोळी समायुक्त नाना परी पापांनी परिपूरित ऐसा तो घोर हा संसार जो या माझी ज्ञान मोक्षदाता दीप असे मी सर्वथा म्हणून हे श्री भगवंता तुझम्या हा अर्पिला असे तरी म्या तिथला ह्या दीपोत्तमा घे तू पुरुषोत्तमा आणि प्रसाद समूह घेऊन आम्हा वांछितार्थ प्रद होई ऐसी प्रार्थना करून मग नाना मंगल संयुक्त सांग आनंद चित्ते यथोक्त सांग कुंभपूजन करावे एवं संपूर्ण मासपर्यंत अखंड दीप स्थापित प्रदीप्त आणि नित्यपूजा विधी यथोक्त भक्तिभावे आचरावा यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ता की दक्षिणा प्रदान आणि मासांती रात्र जागरण प्रतिपूर्वक करावे इंद्रिय ईशा विधीने नर दीप करती अधिक मासा भितर ते पुनरावृत्ती रहित सुंदर परमस्थान पावती गो भू हिरण्यादी दानांनी जे फळ प्राप्त मानवा लागून ते अधिक मासी दीपदानाचे लाभते जाण संशय दीपदात्यासी लाभे सुकांती दीपमाळासी मिळे धनसंपत्ती दीपदासी होय ज्ञानप्राप्ती अंतिमोक्ष त्या होय दीपदाता सौभाग्य पावत दीपद होय सुविद्यावंत आयुरारोग्य समृद्धी बहुत निश्चय लाभते दीपकासी अधिक मासीच्या दीपकन रासुलक्षण मिळे दारा पुत्र पौत्र संतती सुंदरा अक्षय होय निश्चिते अरे दीपदाता असेल ब्राह्मण तरी तया होय ब्रह्मज्ञान क्षत्रियासी राज्य सुसंपन्न वैशासी धन पशु अक्षय क्षुद्रासी सर्व सुख लाभद कुमारी सुंदर भरता पावत सदवांसी सौभाग्य अखंडित जन्मजन्मी लाभदे आदि व्याधादी दुःख सगळं दीपदाने लोकते समूळ त्रैलोक्य भरी अति निर्मळा किंती विपुल विस्तरावे भीत जन्मांची जाते भीती बंधनातून बद्ध सुटते ब्रह्मात्यादी पापे निश्चिते समूळ लोकते एकसरे अधिक मासासी जाणे दीप लाविला यथाविधीने कृच्छ चरांद्रायण तेने ती गेली जाण निसंशय ऐसा अधिक मासीच्या दीपाचा उत्तम विधासेसाचा म्हणून प्रिय सांगता सवाच्या दीपदान येथे कीजिये येथींच्या जुलेत दीपा पाहून जे प्रवर्तते दीपस्तनी तेही सुरा लभ्य स्थाना लागून पावती जाण साचार आणि जे का अधिक मासाठा ही दीप प्रज्वलनाचे विषयी नाना गोष्टी सांगून पाही दुसऱ्यासी प्रेरणा करतात ते सर्व पाप निवृत्त होऊन निश्चय पावला वैकुंठ भुवन या विषयी कमले पुरातन एक इतिहास सांगतो ऐसे बोल नारायण सांगू लागले कथा पावन पूर्वी सरस्वती तिरी ब्राह्मण सुशर्माभिधान वसत असे तो माझा एकांतिक भक्त भिक्षाचार्य कुटुंब पोषित यथाविधी श्री विष्णुप्रद पूजनीचा अपित दीपासी ऐसा तयाचा नेम चालला तो अधिक मास प्राप्त झाला तेव्हा तयाने पुरुषोत्तमाला पूजन स्थापिला दीप येथे आणि रात्र हरिसी हृदयी चिंतनी सदनी स्थिर राही तै नित्य निशी समयी मार्जरी मुषकार्थ ऐसा नित्यक्रम चालला तर एके दिवशी एकादशी दिवस आला सुशर्मा विप्रपुरुषोत्तमाला पूजत झाला यथाविधी आणि नामसंकीर्तन करते रात्र बसला जागरार्थ तो मध्यरात्री मुषकार्थ माझ्या घरात पातला वरती वरून काजळी वाढली तेने दीपकांती बंदावली इतक्या माझी दीपाजवळी मुषकावली आली असे ते वरती ह्या त्या मार्जारे उडी घातली महानिकरे तयाच्या पादक प्रकारे दीपस्तंभ थरारला काजळी सर्व केली झडून दीप झाला प्रकाशमान प्रभाती काही कारणे करून मार्जन मरण पावला परी तत्पद प्रहारे करून जे घडले दीप संवर्धन तेने पूर्ण केले विमान तत्क्षणा पैसुनी वैकुंठी पावला आणि तो सुशर्मा नामा द्विज भिक्षावृत्ती असून सहज दीप प्रभावे तेज पुंज समृद्धिमान झाला पुत्र पौत्र धान्य विपुळ शरीर आरोग्य ऐश्वर्य अचळ आणि पृथ्वीवर यश निर्मळ विस्तारले तयाचे ऐस
असो ऐसा तो श्रम ब्राह्मण इहलोकी झाला सुख संपन्न अतिदीप प्रभावे करून मोक्षतन पावला तैसेच प्रिय इतरही लोक उद्धरणी केले अनेक अधिक मासीच्या दीपाचे कौतुक सांगू किती का तुझं लागी पुरुषोत्तम मासी यथा विधी दीपेला विदा देवासनिधी अंति दुस्तर भवांबुधी तरायान लागे आयास अधिक मासीचा दीपा समान अनेक नाही काही पावन ऐसे साक्षात रमारमण रमेश सकथिला जाहला इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नार्य पद्माधर सज्जन श्रोते ऐकतो चतुर्थ द्वादशोध्याय गोडहा श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु।